पोलीस कर्मचाऱ्यांचं देखील नाव घेतलं जातं, काय नेमकं प्रकरण आहे? तर हा जो प्रकरण आहे 3/5/2025 रोजी श्री अनंत मधुकरराव देशमुख यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे जे साडू आहे आम्ही पंकज उत्तमराव देशमुख यांनी ब्रह्मपूर वायळा रोडवरील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। त्या प्रकरणी ईडी क्रमांक 21/25 असं दाखल केलं होतं। त्या अनुषंगाने आपण तिथले घटनास्थळ पंचनामा असेल, इन्क्वेस्ट पंचनामा हे सर्व केलेलं आहे। तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार आपण 3 डॉक्टरांच्या समूहाने मिळून आपण त्यांचं पोस्टमॉर्टम देखील अकोला शासकीय रुग्णालय इथे आपण त्यांचा पोस्टमॉर्टम केलेला आहे। पोस्टमॉर्टममध्ये स्पष्टपणे डॉक्टरांनी लिहिलेलं आहे की जे काही मृत्यू झालेला आहे डेथ ड्यू टू एस्फाक्सिया ड्यू टू हँगिंग असा त्यांनी अभिप्राय स्पष्टपणे दिलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांनी बरेच त्यानंतर संशय उपस्थित केले होते। त्या अनुषंगाने तपास आधी जळगाव जामोद यांच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी करत होते। त्यानंतर मलकापूरचे जे DYSP आहेत श्री सुधीर पाटील यांच्याकडे तो तपास देण्यात आला। त्या तपासांतर्गत आम्ही सखोल असा तपास केलेला आहे। आतापर्यंत किमान 39 असे आपण जे साक्षीदार आहेत त्यांची तपासणी केलेली आहे। त्यासोबतच CDR असेल, सर्वांचे CDR असेल, डमडाटा असेल, CCTV फुटेजेस असेल, इतर तांत्रिक गोष्टींनीही आपण सर्व गोष्टींनी आपण त्यांचा तपास केलेला आहे। त्या अनुषंगाने वेळोवेळी माननीय श्री निलेश तांबे सर असतील जे पोलीस अधीक्षक बुलढाणा आहे, तसेच यातले तपासी अधिकारी श्री सुधीर पाटील यांनीही श्रीमती सुनीता देशमुख यांची वेळोवेळी शंका निरसन केलेलं आहे। त्यांनी वेळोवेळी तपासाची जी काही प्रगती आहे त्याबद्दलही अहवाल त्यांना दिलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे। तर आतापर्यंतच्या तपासावरनं असंच निष्कर्ष निघत आहे आतापर्यंतच्या तपासावरनं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घातपात असं निष्पन्न होत नाही। तरी जे काही शंका त्यांनी उपस्थित केल्या होत्या त्या सर्व बाजूनी आम्ही परत एकदा सर्व शंकांचं निरसन सर्व शंकांचं परत एकदा तपासणी करून शेवटचा अहवाल जे असतं फायनल रिपोर्ट आम्ही तात्काळ सादर करू, जे आपल्या अवलोकनासाठी उपस्थित आहे। धन्यवाद। आणखी कोण तपास करणार आहे? ज्या शंका त्यांनी उपस्थित केल्या त्यावर परत एकदा चौकशी होणार आहे, कोण करणार आहे? हो नाही, तेच अधिकारी सर्व मिळून आम्ही हे तपास करणार आहोत। सर्व बाजूनी सर्व अधिकारी ते तपास करतील, त्याची शहानिशा करतील आणि फायनल रिपोर्ट लवकरच आपल्यासमोर उपस्थित। काही लोकांची नावं त्यांच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत, काही पोलीस कर्मचारी देखील त्यामध्ये आहेत, शेवटच्या टप्प्यात आहे। तर मी आपल्याला विनंती करतो कोणत्याही अफवांवर किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका, थोडा वेळ काढा, नक्कीच तुम्हाला जो काही फेअर रिपोर्ट असेल आपल्या समोर असेल आणि तो आपल्या अवलोकनासाठी पण आपल्याला उपलब्ध असेल। धन्यवाद।